नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. राज्य कर्मचाऱ्यांना 58% DA वाढीचा शासन निर्णयातील महत्त्वपूर्ण अटी. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्यातील कर्मचाऱ्यांना मार्च-फेब्रुवारी 2026च्या वेतनासोबत प्रत्यक्ष DA वाढ लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासन निर्णयामध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की दिनांक 1 जुलै 2025 पासून 7व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय असणाऱ्या महागाई भत्त्याचा दर हा 55% वरून 58% इतका करण्यात आलेला आहे. सदर महागाई भत्ता वाढ ही दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पासून प्रत्यक्ष वेतनासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. फक्त 4 महिन्याची DA थकबाकी माहीत जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमधील DA थकबाकी ही मार्च 2026 या महिन्याच्या वेतनासोबत रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर उर्वरित कालावधीसाठी थकबाकीकरिता स्वतंत्ररित्या आदेश निर्गमित केले जाणार असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर शासन निर्णय हा राज्यातील अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना देखील अनुज्ञेय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. धन्यवाद.